बारामतीतली पुढची निवडणूक ही पवार विरुद्ध पवारच होईल. रोहित पवार यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला संजय गायकवाडांची शिवीगाळ, धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप झाली व्हायरल. बारामतीमध्ये आज पोटनिवडणुकीच्या पूर्वी सुनेत्रा आणि पार्थ यांनी केलं अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन. विद्या प्रतिष्ठानमधील स्मृती स्थळावर दोघंही भावूक. बारामती आणि राहुरीमध्ये शांततेत मतदान सुरू. दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 32% मतदान. विधान परिषद निवडणुकीच्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खलबतं. उद्धव ठाकरे उमेदवार असावेत, काँग्रेसची भूमिका. पश्चिम बंगालात पहिल्या टप्प्यातल्या मतदानादरम्यान गदारोळ. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठी भाषेचा समावेश. अमित ठाकरेंच्या मागणीला यश. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करून हातपाय बांधून शाळेमध्ये डांबलं. परतवाडामधील लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरण. 8 नराधमांची 11 बँक खाती सील. आरोपी अयान अहमदनं रीलमध्ये वापरलेली थार गाडी पोलिसांकडून जप्त. रीलमधली गाडी राजेश प्रजापती याच्या मालकीची. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी मिळवण्यात खरात यशस्वी. भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीकडून शिर्डीतील हॉटेल मालकाची चौकशी. हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची झाली आहे चौकशी. लासल गावातही सापडला एक भोंदू बाबा. बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महेश गिरी असं भोंदूचं नाव. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस. जे रुग्णालयातील कर्मचारीही संपावर गेल्यानं रुग्णांचे हाल. गोरेगावातल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणामध्ये इंटरनॅशनल अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्याच्या पत्नीला अटक. पत्नीचं नाव जिया जेकब. ड्रग पेडलर मात्र फरार. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर स्फोटानंतर लागली आहे भीषण आग. गोवंडीतल्या अनधिकृत पार्किंगमध्ये आग लागल्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीकरांच्यासह भिवंडीकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार. आमदार रईस शेख यांनी दिली माहिती. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांच्या सोबत कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक सभागृहात आल्यानं एकच गोंधळ. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आज आणि उद्या 6 तास बंद राहणार. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी घेतलाय तात्पुरत्या वाहनबंदीचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरात कांद्याचा भाव कोसळला. शेतकरी चिंतेत. भांडवलाच्या 50% रक्कमही हाती पडत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप.